ठाणे शहरात झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांचा रंग बदलण्यात आलाय। सफेद आणि काळ्या रंगाच्या पट्ट्यांच्या ऐवजी लाल आणि सफेद रंगाचा वापर या पट्ट्यांसाठी करण्यात आलाय। ठाण्यातील 3 हात नाका परिसरात प्रायोगिक तत्वावर हे बदल करण्यात आले आहेत आणि येत्या काही काळात संपूर्ण चौकांमध्ये लाल सफेद रंगाचे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसतील। ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक ठाणे शहरामध्ये एक बदल केलेला आहे। ते बदल म्हणजे झेब्रा क्रॉसिंग याचे कलर सफेद आणि काळ्या रंगाचे होते, ते आता लाल आणि सफेद रंगाचे करण्यात आलेले आहेत। कारण असं आहे की या झेब्रा क्रॉसिंगचे कलर काळे आणि सफेद रंगाचे असल्यामुळे जे वाहन चालक आहे त्यांना हे काळे आणि सफेद रंग दिसून येत नव्हते आणि त्यामुळे कुठेतरी अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत होती। त्यासाठी महानगरपालिका तसेच वाहतूक विभागाने या ठिकाणी ठाण्याच्या 3 हात नाका परिसरामध्ये हा प्रयोग करण्यात आलेला आहे। हा लाल आणि सफेद कलरचे झेब्रा क्रॉसिंग या 3 हात नाक्याच्या चौकामध्ये करण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि या ठिकाणी लाल आणि सफेद रंगाचे अशा कलरचे पट्टे या ठिकाणी ठाण्याच्या इतर चौकामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।